आज या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र विकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार विकासजी शिंदे यांच्या प्रचारार्थ आज ही सभा आपण करत आहोत। खरं म्हणजे या बॅनरवर एक स्लोगन लिहिलंय। ते स्लोगन असं आहे, ना मोदी ना गांधी, आता फक्त फुले शाहू आंबेडकरवादी, अशा प्रकारचं त्याच्यावर लिहिलेलं आहे। खरं म्हणजे हे या काळाची गरज आहे। आम्हाला मोदीही नको आहे आणि गांधीही नको आहे। मोदी गांधी हे आमचा धंदा नाही आहे। एकदा मोदीला काढायचं, गांधीला आणायचं, गांधीला काढायचं, मोदीला काढायचं, हा विषय सर्वसामान्य माणसाचा नाही आहे। हे दोन्हीही आम्हाला नको आहेत आणि हे बदल ह्या दोघांनाही घरी बसवायचं काम आणि या कामाची सुरुवात आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि हे करणार। मोदी गांधीलाही घरी बसवणार, त्याची सुरुवात केली आहे आम्ही। इथे फुले शाहू आंबेडकरवादी माणूस या देशाचं नेतृत्व करायला आम्ही त्या खुर्चीवर बसवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। हे करणार। लोकांच्या मनामध्ये आता ह्या दोघांबद्दलही प्रेम राहिलेलं नाही। ह्या दोघांबद्दलही ह्या दोघांच्याही लोकांच्या मनातून विचार गेलेला आहे। एकदा याला काढायचंय, गांधी घराण्याला काढायचंय म्हणून प्रयत्न करायचे। आता मोदीला काढायचंय, पुन्हा गांधीला बसवायचंय म्हणून काही तथाकथित राजकारणी, काही विचारवंत कुणाच्या ना कुणाच्या ताटाखालची मांजरं होऊन आपले विचार प्रदर्शन करत आहेत। मित्रहो, हे दोन्हीही आमच्या कामाचे नाही। हे दोघांचीही लायकी या देशाचं नेतृत्व करण्याची नाही आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। मग हे परिवर्तन कसं आणायचं? तुम्हाला वाटतंय का तुमच्या मतावर हे लोक निवडून येतात? किती सभा मोठ्या मोठ्या होतात, लाखो लोक सभेला बोलवतात। हे इव्हेंट मॅनेजमेंट, ह्या इव्हेंट मॅनेजमेंट कोट्यावधी रुपयावर पैसे देऊन भाडे करू माणसं आणून सभेच्या पुढे बसवले जातात। तुम्ही परवा बारामतीच्या काही सभेचं चित्रण
सोशल मीडियावर बघितला असाल की सकाळी 9ला 200 रुपये हजेरी देऊन तिथल्या 1500 लोकांना बोलावलं आणि दिवसभर त्यांना पाणी नाही, चारा नाही आणि संध्याकाळी घरला जाताना पैसेही दिले नाहीत। त्या सगळ्या महिला भगिनी आमच्या चॅनलवर आल्या आणि बोलायला लागल्या, यांनी आम्हाला फसवलं। कशासाठी आलात माहिती नाही, कोण बोलावलं माहिती नाही, इथं कुणाची सभा आहे माहिती नाही, कुण्या पक्षानं बोलावलं माहिती नाही, असं स्पष्ट त्यांनी मुलाखती चॅनलवर दिल्या। मग आलात कशाला? भाऊ आम्हाला त्यांनी 300 200 300 रुपये देतो म्हटले म्हणून आम्ही आलो आणि तेही सकाळपासून पाणी नाही, चारा नाही, लेकरं बाळ घरी सोडून इथं दिवसभर आलोत, आम्हाला कोणी रुपये दिलं नाही आणि आता आम्हाला कुणाला भेटावं हेही पण माहिती नाही। ह्या ज्या इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ह्या इव्हेंट मॅनेजमेंटला काही अर्थ नाही। हे फक्त देखावा आहे, हे फक्त लोकांवर। एवढी मोठी सभा झाली, एक परभणीची सभा मला एका कार्यकर्त्याने सांगितलं 13 कोटीला गुत्त दिलतं म्हणजे 13 कोटीला। लातूरची सभा झाली मोदीची 15 कोटीला गुत्त। किती लोक आणायचे? अरे काय लोक आणून करणार आहेत ते? काय लोकांना माहिती नाही, काय लोकांपुढे भाषण देता, काय विचार प्रगट करता, याचं काही भान आहे का तुम्हाला? तेच 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 कित्ता गिरवण्याचं काम तुम्ही करताय। ह्या 15 कोटी देऊन एवढे लोक आणायचे, दाखवायचं लोकाला की या पक्षाच्या माग एवढी लोकसंख्या आहे आणि आमचा कार्य उमेदवार निवडून येतो। आई वडिलाची शपथ घेऊन सांगावं ह्या मोदीनं इमाने इतबारे लोकांचं मतदान घेऊन निवडून आले का ते सांगावं। अजिबात नाही। हा तरी खेळ, हे निवडून येण्याचा खेळ ह्या ईव्हीएम पॅडच्या मशीनचा खेळ आहे, त्याच्यावर निवडून येतो। अरे 404 कशासाठी पाहिजे? 275 वर सुद्धा बहुमत येते, 275 वर सुद्धा सरकार स्थापन होते, मग कशाला 404? पण लोकांच्या डोक्यात आणि लोकांच्या मनगटीवर बिंबवायचं की आम्ही 404 चा नारा, अब की बार 404 पार। गरज नाही एवढ्याची। मी सगळ्या पक्षांना सांगतो आणि सगळ्या भारत देशातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना सांगतो की यांना 275 कुठला का पक्ष सत्तेत येत नाही, त्यांना फक्त 275 वरच ठेवा, जास्त पुढे बहुमत देऊ नका, अघोरी बहुमत देऊ नका। अघोरी बहुमत मिळालं की निश्चितपणानं इथला प्रधानमंत्री होईल, तो हिटलर झाल्याशिवाय राहणार नाही। कारण त्यामध्ये एक मस्ती येते आणि त्या मस्तीच्या जोरावर लोकांच्या मतदाराच्या मानगटीवर मिरे वाटायचं काम हे करत आहेत। म्हणून ह्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त मत, कुणाला बहुमत देऊ नका, असं माझं स्पष्ट जनतेला आव्हान आहे। याचा विचार करण्याची गरज आहे। म्हणून या देशामध्ये ज्या वेळेसपासून मशीन आली, ईव्हीएम मशीन, ईव्हीएम पॅट आलं, हे ईव्हीएम पॅट पहिलं काँग्रेसच्या काळात आलं, याला काँग्रेस हॅक करत होती। त्याच्यानंतर हे हॅकर्स, ह्या ईव्हीएम मशीनचे हॅकर्स आता ते बीजेपी कडे गेले, कारण बीजेपीने काँग्रेसवाल्यापेक्षा या हॅकर्सला जास्त पैसे देऊ केले। म्हणून हे हॅकर धंदेवाईक, हे जे हॅकर्स आहेत यांचा पैशाची देणं घेणं आहे, यांना जो पैसे जास्त देईल त्याच्यासाठी हे काम देशामध्ये करतात। मित्रो, हे आम्हाला अज्ञात आहे अशातला भाग नाहीये, हे माहिती आहे आम्हाला। मी जेव्हा वंचित मध्ये काम करत होतो तेव्हा
आमच्याकडे सुद्धा हॅकर्स आले होते. आम्ही एवढ्या जागा निवडून आणून देतो, आम्हाला एवढे पैसे द्या. आम्ही म्हणलं पैसे देऊन निवडून येण्यापेक्षा वंजळवर पाण्यात तोंड बुडवून मेलेलं बरं. पण आम्हाला अशा निवडणुका लढवायच्या नाहीत आणि आम्हाला मत लोकांचे पैसे घेऊन द्यायचे नाहीत. ही प्रक्रिया आम्ही बघितली. या सगळ्या याच्या हॅकरच्या अगदी जवळून मी अनुभवलंय. आणि याच जीवावर आज हा मोदी आणि काँग्रेसचे काही लीडर्स निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत. कालच्या तारखेपर्यंत सुद्धा हे हॅकर्स आमच्यापर्यंत सुद्धा येऊन गेले. ज्या जागा हॅक केल्या नाहीत, जे उमेदवार हॅक केले नाहीत, त्या ठिकाणी आम्ही तुमचे माणसं निवडून आणतो अशा प्रकारचं. अरे हा चीफ इलेक्शन कमिशनर हा ग्रामोफोन आहे, याच्या मंच काही करत नाहीये. हा सुद्धा म्हणतो की या मशीन हॅक होत नाहीयेत, या मशीनला हॅक करू शकत नाही, अशा प्रकारची भाषा करतो. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं, सॉफ्टवेअर इंजिनियरला पुढे बसून सांगावं या मशीन हॅक होत्यात का नाही. मग त्यावेळेस सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा, तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा या मशीन हॅक होत्यात का नाही. त्यातले जे तज्ञ आहेत त्यांना विचारा, ते लोक सांगतील तुम्हाला की या मशीन हॅक होत्यात का नाही. तुम्ही कुठल्या विरुद्ध तो म्हणेल की जी टॅम्परेबल ईव्हीएम मशीन, ह्या मशीन टॅम्पर आसानी से हो सकते, अत्यंत आसानीमध्ये या मशीन टॅम्पर होतात. याला फक्त टॅम्पर करण्यासाठी काहीही अवघड प्रक्रिया नाही. मग मला या देशामध्ये निवडून जर यायचं असेल तर तुमच्या मताची गरज नाहीये. हा एक शो आहे, एक दाखवायचा भाग आहे. आम्ही फार प्रचार करू लागलो, फार मोठ्या सभा घेतलो, याच्यानं काही होत नाही. तशा तर सभा काँग्रेसच्याही मोठ्या होऊ लागल्यात, बीजेपीच्याही मोठ्या होऊ लागल्यात. पण तुम्ही जेव्हा निकाल बघाल तेव्हा माझं भाषण तुम्हाला आठवण येते की अण्णाराव पाटलांनी अगोदर सांगितलं होतं. या मशीन कंपनीने काय रिकमेंड केलं, तर काय रिकमेंडेशन केलं या कंपनीने, या मशीन एसी रूम मध्ये वापरल्या पाहिजेत मतदानाच्या दिवशी. एसी हॉल, एअर कंडिशनर हॉल मध्ये. हे कंपनी रिकमेंडेशन आहे. मी पहिल्यांदा बोलतोय ईव्हीएम मशीनवर. या मशीन डीसी कनेक्शन वर वापरल्या पाहिजेत, ह्या लाईटवर नाही. ह्याला डीसी कनेक्शन दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जर रिकमेंडेशन काय केलं असेल या ईव्हीएम मशीन कंपनीनं, बनवणाऱ्या कंपनीनं, तर या मशीन जिथं वापरायच्यात मतदानाच्या तिथं जॅमर बसविलं पाहिजे. जॅमर. मला सांगा, आता हा इलेक्शन कमिशनर बोलतो आणि सांगतो या मशीन हॅक होत नाही. अरे कंपनीनं रिकमेंडेशन केलेल्या या तरी गोष्टी वापरताय का तुम्ही? मशीन एसी मध्ये वापरताय, डीसी कनेक्शन लावताय, जॅमर बसविलेला आहे का? अरे असल्या उन्हामध्ये आमचे मोबाईल हॅक होऊन चाले, कॉम्प्युटर हॅक होऊन चाले. हे मशीन किस खेत की मुली. या मशीन मी एवढ्यासाठी बोलतो, या मशीन कोणी आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं असेल, पार्लमेंट मध्ये असेल किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असेल, या मशीन बंद करण्याची भाषा कुणी करत नाही. पण मी आज या मंचावरून सांगतो, आमच्या विकास शिंदेला निवडून द्या. या मशीन बंद करायचं काम अण्णाराव पाटील करेल. याचा लिटरेचरचा अभ्यास केलेला आहे. या मशीन कुठं बनतात, कशा बनविल्या जातात, याचा सखोल अभ्यास आहे. आणि याला सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं आपण याचिका केली पाहिजे आणि त्या याचिकेमध्ये काय मागितलं पाहिजे हिचा अभ्यास आहे. आणि या निवडणुकीच्या नंतर ही याचिका केली जाईल आणि या ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी चंग बांधला जाईल. पण तुम्ही आमच्या विकासला
त्यांच्या रिमोट कंट्रोलला निवडून देण्याची आवश्यकता आहे. मतदान करा. पुढच्या वेळेस तुम्हाला ह्या मशीन आणि सुप्रीम कोर्टाला मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या वतीनं या मशीन बंद करण्याचं काम निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये मी करून दाखवतो. मला तेवढा विश्वास आहे. बाबासाहेबांच्या घटनेवर आत्मविश्वासानं मी सांगतो, बाबासाहेबांच्या घटनेमध्ये या सगळ्या तरतुदी. या ईव्हीएम मशीन आणल्या. चीफ इलेक्शन कमिशनरला कायदा किंवा रूल्स रेग्युलेशन बनवायचे अधिकार अजिबात नाही. हे रूल्स आणि रेग्युलेशन इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने वापरायच्या याच्याबद्दल रूल्स आणि रेग्युलेशन आणि ऍक्ट बनवायचे पार्लमेंटला, लोकसभेत आणि राज्यसभेत आहेत. त्यांनी बनवलं पाहिजे. या मशीन मध्ये फेरबदल झाला तर कुठल्या स्वरूपाचा गुन्हा होतो हे आतापर्यंत कुणाला माहिती नाही. गुन्हाच होत नाही. या मशीन जर फेरफार झाला, या मशीन मध्ये बंद पडली, हॅक झाली तर कुठल्या स्वरूपाचा गुन्हा होतो आणि मग हे इलेक्शन रद्दबादल कसे ठरविले जातात याच्याबद्दल कुठलाही कायदा, कुठला रूल, कुठला नियम अजिबात नाहीये. मोकाट चाले. हा देश मोकाटपणे वागतोय. घटनेचा अभ्यास नाहीये. बाबासाहेबांनी जेव्हा घटना बनवली त्यावेळेस ईव्हीएम मशीन नव्हती, नाहीतर बाबासाहेबांनी त्यावेळेस ही खुट्टी मारून ठेवली असती. पण दुर्दैवाने त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती. हे पी.व्ही. नरसिंहरावने केले. चीफ इलेक्शन कमिशनरला अधिकार दिले. मला सांगा, पार्लमेंटच्या कुठल्याही सभागृहामध्ये ईव्हीएम मशीन वापरली पाहिजेत याच्यासाठी बिल आलंय का बघा. नरसिंहरावच्या काळामध्ये कुठल्याही सभागृहात बिल आलं नाही ईव्हीएम मशीन वापरावी. फक्त त्या पार्लमेंटमध्ये एवढंच आलं, फास्ट, फेअर, विदाउट फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन कसे होतील याचे सगळे अधिकार इलेक्शन कमिशनरला दिले. पण कायदा करून दिला नाही. म्हणून इलेक्शन कमिशनर जो बोलतो तो थोतांड बोलतो. त्याला काही माहित नाही, अज्ञानापोटी बोलतो. याच्या तंत्राबद्दल त्याला काही अभ्यास नाहीये असं माझं ठाम मत आहे. पण याच्या नंतर, या निवडणुकीच्या नंतर मात्र निश्चितपणानं एक जनहित याचिका दाखल केली जाईल आणि त्याचा छडा लावून हे ईव्हीएम मशीन पुढच्या काळामध्ये बंद करण्यासाठी जंग बांधून आम्ही ही पुढची लढाई लढू. कारण या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून फेअर, फास्ट, विदाउट फिअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं सरकार जे निवडून येईल ते खऱ्या अर्थानं या लोकशाहीचं सरकार असेल अशी आमची धारणा आहे. धारणाच नाही तर आमचा विश्वास आहे. हे जे सरकार येतात हे ईव्हीएम मशीनचे सरकार आहेत. म्हणून यांच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवायची अजिबात आवश्यकता नाहीये. होऊ द्या, चालू द्या. अरे काही दिवस तर रावणाचं राज्य राहिलं. राज्य कुणाचं आलं ह्याला महत्व नाही. राज्य कसं चालवतात याला जास्त महत्व आहे. किती वर्ष राजा राहिला याला महत्व नाही. किती काळामध्ये देशाचा आणि जनतेचा विकास कसा केला याला जास्त महत्व आहे. म्हणून आम्ही वैचारिक लेवलवर बोलणारी माणसं आहोत. आम्ही विचार करून, घटनेचा अभ्यास करून, जनतेच्या प्रश्नावर आम्ही उकल करण्यासाठी आम्ही राजकारण करतो. अरे आमचा मॅनिफेस्टो तरी बघा. महाराष्ट्र विकास आघाडीने या महाराष्ट्रामध्ये 16 उमेदवार दिले. आम्हाला 48 देता येत नाही. आम्ही गरीब आहोत. आमच्यापाशी एवढे धनदांडगे आम्ही नाहीये. आमच्यापाशी एवढा पैसा नाहीये. पण आम्ही विचारानं ह्या सगळ्या पक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत. आम्हाला बोलावले, काँग्रेसमध्ये बोलावले, आम्हाला बीजेपीकडे निमंत्रण आले. अजिबात कुणाकडे गेलो नाहीत. आम्ही काय म्हणून जायचं? तुमचे विचारधारा काय, तुमचं तत्वज्ञान काय, तुमच्या पक्षाचे काय धोरण आहेत हे आम्हाला सगळे माहीत आहेत आणि त्यांच्याशी आमची नाळ जुळत नाही. त्या विचाराशी आम्ही अजिबात जवळीकता आमची होत नाही. म्हणून आम्ही या सरकारच्या नादाला, कुणाच्याच पक्षाच्या नादाला लागलेलो नाही. म्हणून स्वतंत्र जेवढं होईल तेवढे एक चांगले होत करू. तरुण पोराला, अशा तरुण बॅचलर आहे आणि लग्न झालं नाही पण देशाचा प्रश्न, देशाचे प्रश्न कसे मार्गी लावतील
याच्यासाठी चंग बांधलेला आहे. म्हणून एका तरुण तडफदार उमेदवाराला आम्ही उभारले. एका विचारधारा बाळणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार संघ घेऊन जाणाऱ्याला आम्ही उमेदवारी दिली आहे. आयऱ्या गैऱ्याला कुण्या नाही, अंगठे बहादरला नाही, कुण्या डॉक्टर इंजिनियरला नाही दिली. आम्ही का नाही दिली? हे डॉक्टरनी फक्त इंजेक्शन टोचायचं काम करायचं, पैसे कमवायचं. आणि दुसऱ्या उमेदवाराबद्दल तर आपल्याला माहितच आहे, माग 5 वर्षे खासदार म्हणून राहिलेले काय दिवा लावला त्याच्याबद्दलही आपल्याला माहित आहे. पैशाच्या जोरावर तिकीट प्राप्त करणे आणि पक्षाने तिकीट देणे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पैशावर जर निवडणुका करत असताल, अरे मग टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी, अदानी उद्या पंतप्रधानाचं स्वप्न त्यांना पडलं तर त्यांना जर प्रधानमंत्री व्हायचं स्वप्न जर पडलं आणि त्यांनी जर पैशावर निवडणुका लावल्या तर गैर होणार नाही. आणि भविष्यामध्ये हे होण्याचे चान्सेस बरेच आहेत. मग तुम्ही समाजसेवा, जनतेची सेवा हा भाग विसरून जावा. फक्त पैसेवाले या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवितात. पण मित्रहो, हा देश पैशावरच केवळ चालत नाही, तर हा देश फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा देश. आणि हाच विचार या देशाला प्रगतीकडे, या देशाचं कल्याण आणि देशाच्या जनतेतलं कल्याण जर कशात असेल तर ते फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारामध्ये आहे. आणि हेच विचार या देशाला तारणारे विचार आहेत. आणि ह्या देशाच्या जर काही खरंच महासत्ता बनवायची असेल तर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजला पाहिजेत असं म्हणणाऱ्यातला मी एक कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही एक जाहीरनामा जाहीर केला. उद्देशिका आमचा निवडणुका लढवण्याचा उद्देश, पक्ष काढण्याचा उद्देश आणि लोकांपुढे जाऊन आमचे विचार ठेवण्यामागची भूमिका काय आहे याबद्दल संदर्भामध्ये मी आमच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात थोडा उल्लेख करतो आहे. पहिला विचार आमचा काय आहे? राष्ट्रीयत्व. पहिला विचार देशाचं प्राधान्य, देशाचा विचार. हा देश राहिला पाहिजे, अखंड भारत राहिला पाहिजे, स्वतंत्र भारत राहिला पाहिजे आणि तोही बंधुभावाच्या भावनेने राहिला पाहिजे. म्हणून पहिलं प्राधान्य जर आम्ही कशाला देणार आहोत तर राष्ट्रीयत्वाला. दुसरं देणार आहोत, या देशावर एवढं मोठं कर्ज झालंय, एक बाळ जरी जन्मलं आपल्या कुटुंबामध्ये तर ते 82,000 रुपये कर्ज घेऊन बाहेर येते. म्हणजे 209 लक्ष हजार कोटी, आकडा सुद्धा लिहिता येणार नाही, एवढं या देशावर कर्ज आहे. एवढं कर्ज असताना देश महासत्ता होईल आणि महासत्ता होणार आहे ह्याची जर भाषा करत असतील तर कुणीतरी मूर्ख माणूस बोलतोय असंच म्हणावे लागेल. म्हणून या देशामध्ये 40 कोटी लोकसंख्या होती. त्यावेळेस 555 खासदार होते, लोकसभा मतदारसंघ होते. आता 140 कोटी लोकसंख्या झाली तरीही तेवढेच खासदार. म्हणजे एक खासदार 20 लाख 22 लाख लोकाला 5 वर्षामध्ये एकदा तरी मुखदर्शन देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. मग तो खासदार जर आम्हाला भेटत नसेल, आमच्या समस्या मांडत नसेल तर तो काय उपयोगाचा आहे. तर आम्ही याच्यावर पर्याय म्हणून लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधीची संख्या वाढवणे. म्हणजे 555च्या जागी 2250 इथपर्यंत खासदाराची संख्या वाढवणे. डिनोटिफिकेशन करून आम्हाला ही संख्या वाढवावी लागेल. आणि मग त्या लोकांपर्यंत 5 लाख लोकांपर्यंत एक खासदार आमचा भेटू शकेल. 20-20 लाखाचा खासदार आम्हाला कदापि भेटणार नाही, तोंड सुद्धा बघायला मिळणार नाही. हा देश भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. हा देश कौटिल्य म्हणतो, अर्थशास्त्राचा जनक, 69% जर भ्रष्टाचार जर वाढला असेल देशामध्ये, तो भ्रष्टाचार जर 69% गेला असेल तर देश विकासाकडे नाही तर देश बर्बादीकडे जात असतो. आणि या देशामध्ये तर भयंकर असा भ्रष्टाचार
अनेक स्कॅन्डल, अनेक भ्रष्टाचार, खाणी गिळाले, स्पेक्ट्रम गिळाले, अदानी अंबानी मोठे झाले भ्रष्टाचार, रेल्वे विकल्या, विमानतळ विकले, नद्या विकल्या, पर्वत विकले, जमीन विकली आणि शेवटी आधार कार्डाच्या माध्यमातून, पॅन कार्डाच्या माध्यमातून या लोकांचे आधार कार्ड देऊन घाण ठेवला या जनतेचं मत. हे साक्षीदार म्हणून घाण ठेवले, हे जामीनदार म्हणून घाण ठेवले 140 लोक आणि 209 कोटी लक्ष हजार कोटी कर्ज या देशावर काढलं. तर हे कर्जमुक्त कराय आपल्याला जर भ्रष्टाचार मुक्त पहिल्यांदा करावं लागेल. ते करता येत नाही अशात नाही. माझ्या ह्या विकासनाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आम्ही व्हॉट्सअपवर टाकलेला आहे, फेसबुकला टाकलेला आहे, यूट्यूबवर टाकलेला आहे. फक्त याची लिंक काढा आणि मध्ये सगळे पर्याय, आक्षेप, पर्याय आणि उपाय हे सगळं आम्ही दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला वाचता येईल. लोकसंख्या नियंत्रित हा देश लोकसंख्या 140 कोटी पर्यंत गेली. इथं थांबायला पाहिजेत. जास्तीत जास्त मर्यादा आपल्याला आणखीन 10 कोटीची आहे. म्हणजे 150 कोटीला लॉक झाला पाहिजे. लोकसंख्या वाढली नाही पाहिजे. याच्यावर आम्ही सांगितलं. हे कुणीही बोलत नाही. कुणाच्याही जाहीरनाम्यात लोकसंख्या नियंत्रण कशी करायची याच्याबद्दल उहापोह नाही, जाहीरनाम्यात नाही. पण आम्ही राजरोजपणे सांगतो, जेवढे 150 कोटी जरी झाले या देशात, तर ते गुन्ह्या गोविंदानं सुखी समाधानानं या देशात नांदली पाहिजेत. यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ते जर आणायचं असेल तर आता जी काय सध्या छुपे प्रकार करते सरकार, ते उघडपणे करण्याची गरज आहे. 2 मुलाच्या नंतर तिसऱ्याला शासकीय कुठलीही योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा प्रकारचा कायदा केला तर लोकसंख्या ऑटोमॅटिक नियंत्रित होतील. मोफत दर्जेदार शिक्षण. आज एका बाजूला नगरपालिकेच्या शाळा आहेत, एका बाजूला जिल्हा परिषद शाळा आहेत आणि एका बाजूला एवढे खाजगी विद्यालय 10-10 5-5 लाख लोक फीस रुपये देऊन तिथे आपल्या मुलाला ऍडमिशन देतात. आमच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये एका विषयाला 6 विषयाला 1 शिक्षक आणि या खाजगी शाळेमध्ये 6 विषयाला 12 शिक्षक. असं जर तफावत असेल तर दर्जेदार शिक्षण म्हणून देशातला एक निर्णय झाला पाहिजे की मोफत आणि दर्जेदार आणि एक सारखं सगळ्याला दिल्ली ते गल्लीपर्यंत एक पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे. तरुणाच्या हाताला काम. मी असं म्हणणाऱ्यातला आहे. कदाचित माझा अर्थशास्त्रातला अभ्यास कमी असेल. मी असं म्हणतो की जर मुलाला तुम्ही आज तरुण बांधवाला नोकरीकडे पाठवू नका. पहिल्यांदा जर का तरुणाचा विचार करायचा असेल तर तरुणाला उद्योगाकडे पाठवा. उद्योग त्याच्या हाताला द्यायचं शिका. ते जमत नसेल तर व्यवसाय त्याच्या हाताला द्या. व्यवसाय जमत नसेल तर व्यापार त्याच्या हाताला द्या. आणि उद्योग, व्यवसाय, व्यापार हे तिन्ही गोष्टी जर त्याला देता नाही आल्या तर निदानची नोकरी तरी त्याच्या हमखास द्यावी. एवढा तरी सामान्य विचार ह्या सरकारनं केला पाहिजे, भारत सरकारनं केला पाहिजे. पण अशा प्रकारचं डोकं, विचार असणारं डोकं आपल्या प्रधानमंत्र्याला किंवा पूर्वीच्या कुण्या प्रधानमंत्र्याला असलं आहे असं मला वाटत नाही. म्हणून उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि नंतरची नोकरी, त्याला काहीच नाही जमलं तर त्यांनी नोकरीला जावं. पण अलीकडे आम्ही पहिल्यांदा तरुणाला नोकरीची भाषा बोलतो, आश्वासन देतो, 8 कोटी देतो, कुणी आता तर 2 कोटी वर्षाला देतो. अशी प्रकारची भाषा केली जाते आणि यांची मतं लुभावली जातात. याच्यानंतरचा आमचा मॅनिफेस्टो आहे देव, धर्म, जात, पंथ, प्रांत. जरा ध्यानपूर्वक ऐका. देव, धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहित समाजकारण आणि राजकारण असलं पाहिजे. देवधर्म निश्चितपणानं करा, तुम्हाला आमचा विरोध नाही. पण देवधर्म करत असताना तुमच्या घराच्या आत 4 भिंतीच्या आत करा. पण जेव्हा सामाजिक व्यक्तिमत्व बाहेर येतात, राजकीय व्यक्तिमत्व बाहेर येतात,
नौकर म्हणून बाहेर येता, जेव्हा तुम्ही समाजामध्ये व्यापारी उद्योगपती म्हणून जेव्हा बाहेर येता, तेव्हा देव धर्म जात पंथ सोबत घेऊन याचं नाही, त्याला 4 भिंतीच्या आत ठेवा आणि मग देशाला एक सेक्युलर कंट्री म्हणून या देशापुढे आपण उभं राहिलं पाहिजे. हे राजकारणी माणसाला, अधिकाऱ्याला, हे समाज कार्यकर्त्याला देव धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंगभेद विरहित समाजकारण राजकारण केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आणि ते आम्ही करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न आमचे चालू आहे, पुढे करू. नद्या जोड प्रकल्प शेतकऱ्याला नादो महानोर एकदा म्हणाले, काय म्हणाले, तुम्ही आम्हाला सबसिडी देऊ नका, कर्ज माफी देऊ नका, काहीही द्यायची गरज नाही, तुम्ही बी बियाणं देऊ नका, औषध देऊ नका, कुठले 5 पैसे सुद्धा आम्हाला देऊ नका, पण आमच्या बंधाऱ्यावर पाणी द्या. शेतकऱ्याच्या बंधाऱ्याला जर पाणी दिलं तर आम्ही हे सगळं करायला तयार आहोत. आम्ही शेतकरी कष्ट करायला तयार आहोत, पिकं घ्यायला तयार आहोत. हे करणं गरजेचं आहे. म्हणून या देशामध्ये अनेक वर्षापासून अनेक सरकारमध्ये रेंगाळत पडलेला प्रश्न नद्या जोड प्रकल्प तात्काळ अंमलात आणण्याची गरज आहे. कधी उत्तर प्रदेशमध्ये जास्त पाऊस होतो, कधी दक्षिण भारतात पाऊस जास्त होतो, तर फक्त हे नद्या जर मध्य भागाकडे किंवा इतर भागाकडे जरी आणलात आणि नद्या जर सातत्यानं 12 महिने नदीला जर पाणी राहिलं असेल तर ते शेतकरी त्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी सुखी होतील. म्हणून नद्या जोड प्रकल्प जो आता पडून आहे तो अंमलात आला पाहिजे, त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्नशील राहू, अशा प्रकारचं आम्ही तुमच्या पुढे आश्वासन देतो. शेतीचे औद्योगिकरण, पुनर्वसन आणि शेतीमालाला किफायतशीर भाव हे तर सगळं सांगतात. आम्ही पण तेच म्हणतो की कसा भाव द्यायचा. जोपर्यंत शेतीमालावर औद्योगिक प्रक्रिया होत नाही, शेतीमालाला उद्योग मिळत नाही, तोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळत नाही. आणि म्हणून उद्योग शेतीवर निर्धारित उद्योग निर्माण करणं काळाची गरज आहे आणि केली पाहिजे. तरुणाच्या हाताला काम, उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण, नुसतं उद्योग द्यायचं म्हणून देता येणार नाही, तर त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे. ते दिल्यानंतर मात्र हे मुलं आपणच उद्योगाकडे खेचले. सगळ्यात महत्वाचं, या देशाचा 13% बजेट, वर्षाला 13% जे बजेट आहे, 13% बजेट हे खासदाराचे भत्ते पेन्शनवर खर्च होतात. खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, हे सगळ्या देशाचं 13% बजेट त्यांच्या भत्त्यावर, त्यांचे खासदारकीचे भत्ते, यांचं पेन्शन बंद केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आम्ही म्हणतो. कारण हे भत्ते एकदा खासदार झाला, लोकप्रतिनिधी झाला, अरे तो जनतेच्या मतानं झाला, जनतेनं तुला केलं आणि मग जनतेच्या पैशावर डल्ला मारतो का? कसली सेवा करतो? पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, आम्ही सेवा करतो, जनतेची सेवा, ठीक मातीची सेवा करतो का? एवढे मोठे भत्ते आणि पेन्शन उचलतो, याला सेवा म्हणत नाही. तर पेन्शन मुक्त आणि भत्ते मुक्त भारत बनला पाहिजे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे, विहार याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कुठेतरी त्याला थांबवलं पाहिजे. याच्यावर खर्च करून तरुणाला उद्योग मिळतील असं वाटत नाही. खासदार फंड कशाला तर द्यायचा? अरे काय दुर्दैव आहे, खासदार फंड, आमदार फंड स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल मारण्यासाठी देतात. अरे तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी, ते काहीतरी उद्योग करण्यासाठी फंड द्या. कंपाऊंड वॉल कशाला? स्मशानभूमीला. का मुर्दे उठून पळून जाणार आहेत का? तुम्हाला चिडवणार आहेत? कंपाऊंड वॉल कशाला मारायचे? मुर्दे पुरले तिथे, मेलेला गेला तो पुरला, तिला मोकळं झालं, त्याला कंपाऊंड वॉल. त्याच्यासाठी खासदार फंड, आमदार फंड वापरतात. हे बंद झालं पाहिजे. आणि हे सरकार, आमचं एक असं इच्छा आहे, उपेक्षित, वंचित, विस्थापितासाठी
सरकार बनवण्याचं काम आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रहो, या सगळ्या गोष्टीचा, या जाहीरनाम्याचा मी कुणावर टीका करणार नाही. हे इतके गैराट झालेत, इतके सैराट झालेत, यांना भान राहिलं नाही मी काय बोलतो, मी कुणापुढे बोलतो, कुणाबद्दल बोलतो. अरे या देशातला पहिला प्रधानमंत्री असेल की ज्याच्यावर एवढं व्हल्गर टीका, एवढे कमेंट्स, एवढे त्याच्यावर व्यंगचित्र, एवढे क्लिप्स, अरे रे 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 रे, ते बघितल्यानंतर वाटतंय कुठेतरी हिरीत उडी मारून मरून जावं. इतके वाईट आणि एवढ्या घाणेरड्या ही प्रतिमा आमच्या जर प्रधानमंत्र्याची जनतेमध्ये असेल तर त्याच्याबद्दल आदर असायचं काही कारण नाही. नेता असा असला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये, मानगटीवर नाही, मनामध्ये आदर असला पाहिजे की हा नेता माझा आहे, माझ्या देशाचा प्रधानमंत्री आहे. तो तुमच्या जिंदगीवर एवढे सगळे कॉमेंट क्लिप्स करून जरी जगत असाल तर त्या जगण्याला काय, नुसते जाकीट घातल्यानं, कोट बदलल्यानं, पैसे खर्च करून सभा घेतल्यानं लोकप्रियता वाढत नसते. लोकप्रियता प्रामाणिकता, स्वच्छ आणि इमानदार माणसासाठी, या देशाला अखंड ठेवण्याची, सर्व धर्म समभाव सोबत ठेवून चालण्यासाठी या देशाला अशा नेतृत्वाची गरज आहे. आता राहुल गांधी, गांधी मोदीजी, गांधी मोदी आहे ना, हे तर काय सरिता नदी आहे, सिंधू नदी आहे का मुलगी आहे याचा सुद्धा पत्ता नाही. हे फॉरेन कल्चरमध्ये शिकलेलं आहे. आता म्हणे आता राहुल इमेज बदलली, म्हणे राहुलची इमेज बदलली का, पुरुष होता आता हिजडा झालाय का, काय बदलला तो, आता राहुल बदलला. म्हण कसा बदलला सांगा ना, का त्याची काही नर्सरी केली, सर्जरी केली का त्याचा बदलायला. अरे आहे तो आहे, पहिलेही तसाच होता, आजही तसाच आहे. सुधारणा कुठं दांडी यात्रा काढला, देश पर्यटन केला म्हणजे माणसाला अक्कल येते अशातला भाग नाही. म्हणून हे दोन्ही नको, ना मोदी ना गांधी. फुले, छत्रपती शाहू महाराज, आंबेडकर वादी आम्हाला आता देशाचा प्रधान बनवायचे, हे विचारधारा ठेवून आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून जात आहोत. धन्यवाद.